NTA ऑफिशियल नोटीसनुसार नीट UG 2026चा फॉर्म भरण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 6 मार्च सकाळी 11 वाजेपर्यंत 19,20,000 विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्याचं ETV भारत या वेब पोर्टलनी सांगितलेलं आहे. आणखी किती रजिस्ट्रेशन वाढू शकतात, नीट UG 2026साठी किती विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात, याविषयी डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मागच्या 2 दिवसापासून नीट UG 2026ची वेबसाईट पूर्णतः बंद आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म अगोदरच भरलेला होता, परंतु काही विद्यार्थी होते त्यांनी अजूनही आपला फॉर्म भरलेला नव्हता. आता ॲप्लिकेशन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना त्या ठिकाणी करावा लागतं. सर्व्हर पूर्णतः त्या ठिकाणी बंद आहे. NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर डेट एक्सटेंड झाल्याची कुठली ऑफिशियल नोटीस अद्यापपर्यंत तरी, हा व्हिडिओ मी रविवारी सकाळी 9 वाजता बनवत आहोत, तर या वेळेपर्यंत NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर कुठलंही डेट एक्सटेंड झाल्याची नोटिफिकेशन त्या ठिकाणी नाही आहे. संपूर्ण देशभरातून ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांकडून एक मोठी मागणी समोर येते की नीट UG 2026च्या ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची जी काही डेट आहे, जी 8 मार्च 2026 आहे, ती एक्सटेंड करून मिळावी. CUETची डेट त्या ठिकाणी एक्सटेंड झालेली होती. त्याच धर्तीवर NTAने नीट UG 2026च्या ॲप्लिकेशन फॉर्मची डेट एक्सटेंड करावी अशी मोठी मागणी त्या ठिकाणी समोर येते. यावर्षीचं जे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा विद्यार्थ्यांचा ट्रेंड आहे तो थोडासा कमी झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, असं ETV भारतच्या एका आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. किती रजिस्ट्रेशन होऊ शकतात, 2024ला कशा प्रकारे कॉम्पिटिशन होतं संपूर्ण देशभरात, त्याचबरोबर 25ला कशा प्रकारे होतं आणि 26ला कशा प्रकारे होतं, संपूर्ण देशभराचा जर आपण विचार केला तर MBBSचं कॉम्पिटिशन यावर्षी कशा प्रकारे असणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UG 2026च्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रक्रियेपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. नीट UG 2026 ॲप्लिकेशन ट्रेंड्स अँड प्रोजेक्शन. यावर्षी ॲप्लिकेशन ट्रेंड कशा प्रकारे राहिलेला आहे, एक्सपर्टचं म्हणणं काय आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ॲप्लिकेशन वाढलेले आहेत का कमी झालेले आहेत, हे सगळं डिटेल आपण पाहणार आहोत. करंट स्टेटस अँड की डिटेल्स आपण पाहूयात. एक्झाम डेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मे 3, 2026. अप्रोचिंग डेडलाईन्स फॉर्म भरण्यासाठी सध्या NTAने कुठली ऑफिशियल नोटीस न काढल्यामुळे आपण 8 मार्च 2026 ही लास्ट डेट या ठिकाणी पकडतोय. सायंकाळी रात्री 9 वाजेपर्यंत विद्यार्थी आपला ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करू शकतो. करंट रजिस्ट्रेशन अप्रॉक्सिमेटली, हा कुठला NTAने दिलेला ऑफिशियल डाटा नाही आहे, एका न्यूज पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे. त्या बातमीच्या आधारावर बरेच जण आत्ता सांगतायत की करंटली यावर्षी किती रजिस्ट्रेशन झालेले असू शकतात. ETV भारतचं हे आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये संपूर्ण डिटेल दिलेलं आहे. याचाच बेस पकडून आपण त्या स्लाइड बनवलेला आहे. करंट आत्ता रजिस्ट्रेशन स्टेटस कशा प्रकारे आहे, अप्रॉक्सिमेटली जवळपास 19,20,000 विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला होता. कधीपर्यंत, मार्च 2006च्या सकाळपर्यंत 11 वाजेपर्यंत. फायनल प्रोजेक्शन काय सांगितलेलं आहे त्याने, एक्सपर्ट एस्टिमेट अँड ॲडिशनल 2 लाख ॲप्लिकेशन इन द फायनल डेज ब्रिंगिंग द टोटल टू अराउंड 21,50,000 इफ नो एक्सटेन्शन इज ग्रँटेड. जर NTAने डेट वाढवून दिली नाही तर यावर्षी 21,50,000 विद्यार्थी संपूर्ण देशभरातून नीटची परीक्षा देऊ शकतात, असं आर्टिकल या ठिकाणी सांगता आहे. परंतु ट्विटर असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, इथून डेट एक्सटेंड करण्याची जी काही मागणी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. ती रास्त मागणी आहे, कारण मागच्या 2-3 दिवसापासून वेबसाईट त्या ठिकाणी चालत नव्हती. पुढे जाऊयात. ट्रेंड कशा प्रकारे राहिलेला आहे. 2024ला जर बघितलं तर सर्वाधिक रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 24ची नीटची परीक्षा ही बरीचशी वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडलेली होती. पेपर लीक वगैरे सारख्या प्रकरणाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलेलं होतं. विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. जवळपास 24,06,000 विद्यार्थी 2024च्या नीट परीक्षेला बसलेले होते. 25चा जर आपण विचार केला तर हा आकडा 5% या ठिकाणी डिक्लाइन होऊन 5% विद्यार्थी कमी झालेले होते आणि 25चं जे रजिस्ट्रेशन होतं ते 22,76,000 विद्यार्थ्यांचं होतं. आणि 26चं प्रोजेक्टेड NTAच्या ऑफिशियल जे काय आकडेवारी येईल ते नंतर डिस्कस करूया, परंतु सध्याच्या घडीला
25 पेक्षाही डिक्लाइन आपल्याला 26 आतापर्यंतच्या फॉर्म भरण्याच्या स्टेटसवरून पाहायला मिळते. 21,50,000 इस्टिमेटेड आहे की एवढे विद्यार्थी यावर्षी नीट परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकतात. पुढे पाहूयात की कॉम्पिटिशन कशा प्रकारे असणार आहे. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर आपला अशाच प्रकारे महत्त्वाचा अपडेट देणारा ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा आहे. गुगल प्ले स्टोअर, ॲप स्टोअर, ॲपल स्टोअर या दोन्ही ठिकाणी ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. याच्यामध्ये संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ, संपूर्ण कॉलेजेसची डिटेल माहिती आपण विद्यार्थ्यांना देत असतो. तर ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात. कॉम्पिटिशन नेमकं कशा प्रकारे असणार आहे ते आपण पाहूयात. त्या आर्टिकलमध्ये दिलेल्या माहितीनुसार विथ ओव्हर 1,30,000 MBBS सीट एक्सपेक्टेड टू बी अवेलेबल इन मेडिकल कॉलेजेस नॅशनल वाईड इन 2026ला संपूर्ण देशभराचा विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी 1,30,000 एवढ्या MBBSच्या सीट अवेलेबल होऊ शकतात. याच्यानुसार कॉम्पिटिशन जर काढलं तर 2024चा जर आपण विचार केला तर एका MBBS सीटसाठी संपूर्ण देशभराचा आपण बोलतोय. महाराष्ट्राच्या बाबतीतला संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रात कशा प्रकारे कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन आहे. परंतु संपूर्ण देशभराचा जर आपण विचार केला 2024ला एका MBBS सीटसाठी जवळपास 20 कॅन्डिडेट त्या ठिकाणी स्पर्धेत होते. 2025ला 19 कॅन्डिडेट आणि 2026ला एस्टिमेटेड रजिस्ट्रेशन कमी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तर 16 कॅन्डिडेट. त्याचबरोबर या ठिकाणी 2026ला MBBSच्या सीट पण त्या ठिकाणी वाढू शकतात. भरपूर नवीन कॉलेजेसच्या मान्यता ज्या आहेत त्या पाईपलाईनमध्ये आहेत, त्यांना अंतिम मान्यता त्या ठिकाणी मिळू शकते. 2025ला सुद्धा भरपूर कॉलेजेसला त्या ठिकाणी मान्यता मिळालेली होती. तर 26च्या सुद्धा मान्यता पाईपलाईनमध्ये आहेत. विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि वाढणाऱ्या सीट यानुसार यावर्षी संपूर्ण देशभरात एका MBBS सीटसाठी 16 विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये असू शकतात असं त्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. प्रोजेक्टेड कॉम्पिटिशन आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. टेक्निकल काही एरर आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला अशा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा टेक्निकल एररला सामोरं जावं लागतं. एक तर सर्व्हर टाइम आउट, लाईव्ह फोटोला बऱ्याच विद्यार्थ्यांना आत्ता प्रॉब्लेम येतोय. मेंटेनन्स एरर आहे. वेबसाईट अंडर मेंटेनन्स बऱ्याचदा त्या ठिकाणी जाते. त्यामुळे सर्व्हर नॉट अवेलेबल अशा प्रकारचा सुद्धा टॅब येतोय. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे 12वीचे पेपर वेगवेगळ्या राज्यामध्ये सध्या चालू होते. पेपर झाल्यानंतर आपण नीटचा फॉर्म भरू असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला असावा. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला उशीर त्या ठिकाणी झालेला होता. त्या विद्यार्थी आता अगदी शेवटच्या दिवसामध्ये धावपळ करून त्या ठिकाणी नीट फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात किंवा काही विद्यार्थ्यांकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नव्हतं ते अरेंज करण्यामध्ये किंवा इतर कुठले डॉक्युमेंट अरेंज करण्यामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी व्यस्त होते. त्यांनी फॉर्म भरायला निश्चित त्या ठिकाणी उशीर केलेला आहे आणि आता अशा प्रकारच्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतंय. आता नीट जे काय आहे डेडलाईन एक्सटेंड करेल का, करू शकतं का? द करंट रिजिड डेडलाईन इज फिक्स. सध्याच्या घडीला व्हिडिओ बनवेपर्यंत 8 मार्चच्या रात्री 9 वाजेपर्यंत नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी भरू शकतात. अर्लियर दिस इयर, परंतु CUET UG डेडलाईन वॉज एक्सटेंडेड अँड द विंडो रिओपन. CUETची ज्या काही एक्झाम आहेत त्याची डेडलाईन संपलेली होती. त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या असतील. त्यामुळं CUETची डेडलाईन NTA रजिस्ट्रेशनची डेडलाईन वाढवलेली होती. त्याच धर्तीवर NTA विचार करू शकतात की नीट UG 2026च्या ॲप्लिकेशन फॉर्मची जी काही डेट आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांना 1 ते 2 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस वाढवून देण्याची शक्यता NTAची आहे. आज संडे आहे. आज आपल्याला वेबसाईटवर लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा राहिलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी काहीही करून जास्तीत जास्त वेळ वेबसाईटवर देऊन आपला फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करावा. NTA डेट वाढवेल न वाढवेल ही नंतरची गोष्ट आहे, परंतु सध्या हीच डेडलाईन पाहून विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर जास्त बेटर राहणार आहे. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. सोर्सेस व्हिडिओचे जे आहेत ते आपण वेगवेगळ्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत. admissions.bits, pilani, www.
वेक्स.com. त्याचबरोबर पुढे जाऊया, ETV भारत हे आपल्या व्हिडिओचे आजचे सोर्सेस आहेत, त्यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला होता. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.